महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। सत्ताधाऱ्यांनी दाखवावं। शक्तीपीठ मेळाव्यात विश्वजित कदम यांनी डागली तोप। शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिरावून घेणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर असताना मतदारसंघातील सत्ताधारी नेते घरात का बसून आहेत? लोकांचा आवाज ऐकण्याचं धाडस त्यांच्यात उरलेलं नाही का? अशा जळजळीत शब्दात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अनुपस्थित सत्ताधारी नेत्यांवर प्रहार केला। पलूस कडेगाव शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं घोगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते। मात्र सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या अनुपस्थितीवरून विश्वजित कदम यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले। या मेळाव्यास महेंद्र लाड, किरण लाड, ॲडव्होकेट दीपक लाड, संदीप राजोबा यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते। सत्ताधारी नेत्यांच्या अनुपस्थितीवर झालेल्या या टीकेमुळे पलूस कडेगावच्या राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा रंगली आहे। की तुम्ही आम्हाला सांगताना सांगितलं होतं सर्व पक्षीय ही बैठक आहे। आज काही ठराविक पक्षातले नेते मंडळी का त्यांनी पाठ फिरवली या बैठकीला, त्याचा जाब आपण विचारला पाहिजे। का ती लोक आणि त्यांचे कार्यकर्ते या बैठकीला आले नाहीत? कुणाची या ठिकाणी म्हणजे त्यांना परवा नाही लोकांची का? फक्त विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा लागतील तेव्हा शेवटच्या महिन्यात जागा व्हायचं, पुन्हा काहीतरी वेगळं राजकारण करायचं आणि विधानसभेच्या पुरतं लोकांची दिशाभूल करून त्यावेळी करायचं। जेव्हा दुष्काळ असतो, पूर असतो, नैसर्गिक संकट उभी राहतात, तेव्हा कोण शेतकऱ्यांच्या लोकांच्या पाठीशी उभं राहत नाही। दुर्दैवाने हीच पद्धत या विधानसभेत सुद्धा झालेली आहे। आणि आज जे सत्ताधारी पक्षाचे नेते या विधानसभा मतदारसंघातले आज घरात या ठिकाणी बसलेत, पण लोकांचा आवाज सुद्धा ऐकण्याची हिंमत त्यांच्यात झाली नाही। कदाचित तुम्हाला काही बोलायचं नव्हतं, पण किमान या लोकांच्या भावना तरी ऐकण्याचं धाडस थोडं दाखवायला पाहिजे होतं। कोण असतील माजी आमदार, कोण असतील जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, कोण असतील या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातले, पण लोकांचं म्हणणं तरी ऐका ना। किरण ताताने ऐकलं ना, मग तुम्हाला ऐकायला काय झालं होतं हे माझं स्पष्ट या ठिकाणी म्हणणं। म्हणून मनाचा मोठेपणा, किमान लोकांचं म्हणणं ऐकण्याचा एवढं तरी धाडस लोकांनी दाखवावं अशी माझी प्रामाणिक मत आहे। ठीक आहे, तुम्हाला उद्या पक्ष आदेश येईल, लावतील बांबू आणि सांगतील काय बोलायचं नाही, काय करायचं नाही, आम्ही जसं म्हणेल तसंच झालं पाहिजे। सध्या काय देशात, महाराष्ट्रात असंच चाललंय। अरे पण ही लोक विसरतात की देशात सुद्धा ब्रिटिशांची हुकुमशाही होती। त्याच ब्रिटिशांच्या हुकुमशाहीला या देशातनं लाथा घालून हाकलण्याची ताकद या सांगली जिल्ह्याच्या मातीमध्ये आहे, हे इतिहास त्याला साक्ष आहे। आणि म्हणून कुठली गोष्ट लादून जबरदस्ती करून होणार नाही। जर करायचंय तर लोकांना विश्वासात घ्या, लोकांशी समंजसपणे या ठिकाणी चर्चा करा, लोकांना सांगा यात तुमचा फायदा तोटा काय। जर तुम्ही लोकांना विश्वासात घेतलं, सांगितलं, प्रेमाने संवाद साधला, तर आम्ही सुद्धा तो संवाद तुमच्याशी प्रेमाने करू।